आज आपण कर्नाटकामधील श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणावरून महाराष्ट्रातील पंढरपूरसाठी आषाढी एकादशी निमित्त ही पालखी आज या कर्नाटकामधून सुद्धा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। आज या कर्नाटकामधून ही वारी निघत आहे। आज या ठिकाणी आपल्यासोबत या गाणगापूरचे वारकरी सुद्धा आहेत। आपण काय सांगसाल, पंढरीच्या वारीला तुम्ही चालले आहेत आणि हा किती दिवसाचा प्रवास राहील तुमचा? सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कानडा विठ्ठलो कर्नाटकी मी ग्रंथात म्हणलेलं आहे त्याप्रमाणे माऊलींचा असो किंवा पंढरीनाथाचा असो तो माऊली आपलाच आहे। तो कानडा विठ्ठलो कर्नाटकी म्हणजे आम्ही जात नाही ते दुर्दैवी आहे, पण ह्या वर्षी प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्रावरनं जातो, वारी जातो, लोक जात नाही। प्रथम वर्षी आम्ही युवा मंडळी सगळ्यांनी मिळून प्रथम वर्षी वारी काढलेला आहे। आमच्या इथं देवस्थानमध्ये आम्ही भजन करत असतो। आम्हाला एक कल्पना आली, आम्ही आळंदीवरनं पंढरपूरला जात होतो दरवर्षी, आणि ह्या वर्षी गाणगापूरवरनं काढूया म्हणून एक 40 मुलांनी मिळून आम्ही वारी काढलेला आहे। प्रत्येक 20-20 किलोमीटरच्या अंतरावरती एक मुक्काम ठेवलेला आहे। तरी यशस्वी होऊ द्या असं आमचं प्रथम वर्ष आहे। यशस्वी होऊन द्या म्हणून सर्व विठ्ठल भक्तांनी सर्वांनी आम्हाला आशीर्वाद करावे। माऊलींच्या कृपा आहे, दत्त महाराजांचा कृपा तर आहेच, त्यांचा सेवा आम्ही अखंड करत असतो। त्यामुळे आज आमचं आहे ना, इथून 11 दिवस आमचं वारी चालणार आहे। हे पहिला वर्ष आहे। ह्या वर्षी आमचा कल्पना आले की आम्ही आळंदीवरनं पंढरपूरला जात होते, आणि ह्या वर्षी असा कल्पना आले की गाणगापूरवरनं पंढरपूरला का जाऊ नये। प्रथम वर्षी आम्ही ह्या गाणगापूर तीर्थक्षेत्र मोठं दक्षिण काशी म्हणते त्यांना, जगातनं माणसं गाणगापूरला येतात, आम्ही पंढरपूरला वारी हितनं का न्यायचं नाही हे पर्याय म्हणून आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदा पंढरपूरला चाललेलं आहे। आमचा 9 दिवसाचा प्रवास आहे। कोणत्या मार्गे जाणार आहे? आम्ही कर्नाटक मार्गे जाणार आहे। मंगळवेढा वगैरे अक्कलकोट सिटी लागत नाही, सगळे शॉर्टकट रूटने जाणार आहे।